नमस्कार, मानसी मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर मी काही दिवसांपूर्वी देवगडला नंदेच्या बंगल्यावर आली आहे। तर त्यांनी कोणती कोणती झाडे लावली आहेत हे मी तुम्हाला आज दाखवते। चला तर आपण पाहूया एक एक झाडं कोणती लावली आहेत ती। तर हे पहा, हे एंट्रन्सला शोचं झाड लावलं आहे बघा, तुम्ही बघू शकता किती बहरलं आहे बघा। नंतर हे आपलं अननसाचं झाड आहे बघा। मग अननसाचं झाड नसतं, पण असं जमिनीमध्ये असे जे पात्या असतात हे बघा, तुम्ही बघू शकता अननस। नंतर हे बघा, हे पण अननसाचं आहे, अजून अननस यायची आहे, इथे पण अननसाचंच आहे। आणि इथे बट मोगरा आहे बघा, बट मोगऱ्याची झाडं आहेत हे बघा। आता पाऊस पडला ना, त्यामुळे थोडंसं आता बहरायला सुरुवात झाली, जरा झाडांची चांगली ग्रो व्हायला लागलं आहे बघा। नंतर हे बघा, हे शोचं झाड आहे। नंतर हे तुळशीचं झाड आहे हे बघा। नंतर हे पण तसंच सेम सिमिलर शोचं झाड आहे। नंतर हे बघा, हे पण तुळशीचंच झाड आहे, हे पण शोचंच झाड आहे बघा। दोन्ही पण हे बघा, यांचं ह्या झाडाचं पानं बघा कशी वेगळंच आहे बघा, पानं वेगळीच आहेत बघा, तुम्ही बघू शकता। हे शोचं झाड। आणि हे पण बघा, हे ओव्याचं झाड आहे, हे ओव्याचं झाड आहे बघा। ओव्याची पानं ही आपल्याला हेल्थसाठीच चांगली आहे। ह्याची तुम्ही भजी बनवू शकता, किंवा पोटामध्ये आपल्याला काही त्रास असेल तर त्याच्यामध्ये एक दोन पानं खाल्ले तरी आपल्याला रिलीफ वाटतो। त्यानंतर हे बघा, हे जास्वंदीचं झाड आहे बघा, किती बहरलं आहे बघा। अंगणामध्ये किती बहरलं आहे ते बघा, फुलं छान येतात। नंतर हे पाहू शकता तुम्ही, फणसाचं झाड बघा, हे फणसाचं झाड आहे। नंतर हे पाहू शकता तुम्ही, डाळिंबाचं झाड आहे बघा, हे डाळिंबाचं झाड आहे बघा। दोन डाळिंब पण आली आहेत छोटी छोटी, आणि इथे छोटी छोटी अळूची पण पानं आली आहेत ती बघा, ती बघा इथे अळूची पण पानं आली आहेत ती बघा, अळूची पानं आली बघू शकता इथे, 1 2 3 अशी बरीच अळूची पानं आली आहेत। आणि हे बघा तुम्ही, नारळाचं झाड बघू शकता, हे इथे नारळाचं झाड आहे, नारळ पण लागले आहेत। आणि हे बघा, हे जास्वंदीचं झाड आहे, पण दोन प्रकारचे आहेत, दोन कलरचे आहेत बघा, तुम्ही बघू शकता। हे बघा, एक पिवळ्या कलरचं आहे आणि हे लाल पण आहे, दोन्ही मिक्सिंग आहे। आणि बाजूलाच नारळाचं झाड आहे, त्या साईडला आंब्याचं कलम लावलं आहे ते बघा, तिकडे पण अजून एक जास्वंदीची, हे आहे नागचाफा। आणि हे आहे तुम्ही बघू शकता, हे काजूचं झाड आहे। आता काजूचा हंगाम नाही आहे, पण येऊन गेलेत बऱ्यापैकी। नंतर तुम्ही बघू शकता, हे बघा शेवग्याचं झाड, शेंगा बघा किती बहरल्या आहेत बघा, पानं, हे आपल्याला शेंगा पण आपल्याला हेल्दी आहेत, पानं पण त्याचं पानांची भाजी करता हे तुम्हाला पण माहीत असेल, पण ते हेल्दी आहेत दोन्ही पण, शेंगा आणि पानं। आणि इथे आहे पेरूचं झाड, हां थांब, हे बघा हे केळीचं झाड आहे। नंतर हे पेरूचं झाड आहे, आता सीझन नाही आहे म्हणून नाही आहे। आणि चिकूचं पण झाड बघा, तुम्ही बघू शकता, आता अलीकडे चिकू येऊन गेले, जानेवारी फेब्रुवारी ह्या हंगामामध्ये बरेच चिकू लागले। हां पेरूचं पण बघा, आता नाही आहे, पण आता हंगाम संपलं त्यामुळे, पण पेरू पण मस्त मस्त म्हणजे टेस्टला चांगले आहेत। तुम्हाला मी पूर्ण टूर दाखवली, बंगल्याच्या बाजूला कोणकोणती झाडे आहेत। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब। धन्यवाद।